स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला। दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धाडसाने पुढे आलेल्या रायसिंग सीताराम सोळंके वय 50 यांच्यावर दरोडेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोळंके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास 3 ते 4 सशस्त्र दरोडेखोर काटी गावात शिरले। त्यांनी एका साडीच्या गोडाऊनसह 2 बंद घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। ज्या घराची कुलपे तोडली जात होती त्यासमोरच रायसिंग सोळंके यांचा गुरांचा गोठा आहे। रात्रीच्या वेळी गोठ्याकडे आलेल्या सोळंके यांना घरासमोर संशयित हालचाली दिसल्या। त्यांनी कसलाही विचार न करता प्रसंगावधान राखून एका दरोडेखोराला जागीच पकडले। मात्र स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या दरोडेखोराने सोळंके यांच्यावर चाकूने सपासप वार केले। अत्यंत गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेतही सोळंके यांनी मोठ्याने आरडाओरड केली। त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक तात्काळ काटी गावात दाखल झाले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून दरोडेखोरांच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। मात्र या निर्घृण हत्याकांडामुळे काटी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासह प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे। काय नाव तुमचं? बाळू हरचंद भोंगे। काय झालं तुमच्या घरात? हे रात्री आले येताना माहिती नाही, झोपेलं होतं तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं। 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या, त्यातले कागदपत्र काढले वगैरे। ते मेडिकल होतं, ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं। सोन्याचे फुलं गेले चोरी, जोड होता एक सोन्याला फुलाचा कानातला। नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली? इथं 4 ठिकाणी झाली। आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, तर त्यानं पकडला आता चोराले, तर त्यानं कल्ला केला, चोर आले त्यानं पकडलं, तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला। चाकू मारून किती लोक होते काही माहीत पडलं काय चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे, 4 जण होते म्हणे। ते चालता आता 4 जण दिसलेले। तो होता वाड्यात झोपेल, तर तोंडाला बांधून रुमाला हे घेऊन चालले होते तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते। त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली। एकाले कोण आहे तो बोलला नाही, त्यानं काळी फेकून मारली। तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं। पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले तर त्याचा आवाज बंद झाला, चोराले म्हणून। मग शेजारचे कोणी काही उठलं नाही लवकर। 2 ते 2:30 वाजताची घटना आहे, 2:20 वाजता रात्री। रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला? हा, 3 वार रायसिंग सीताराम सोळंके। आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे। एक रायसिंग सीताराम सोळंके नाही, त्याला मारलं झाले, त्याच्या चोरी नाही झाली। संजय रामभाऊ हिवाळे, मानसिंग गणेश राठोड। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।